देवघर मालेगाव तालुक्यातील दहिवाळ गावाजवळील पूर्वेला चाळीसगाव मालेगाव रस्त्याला असलेल्या वळणावर गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून दहिवाळसह 26 गाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली आहे। ही पाईपलाईन मालेगाव चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागीच असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। ही पाणी गळती रस्त्याच्या अतिशय धोक्याच्या वळणावरच असल्याने या ठिकाणी दुचाकी, चारचाकी गाड्यांचा वारंवार मोठे अपघात होत आहेत। जर दुर्दैवाने या ठिकाणी या पाण्याच्या याच्यावरून वाहन घसरून अपघात होऊन एखाद्याचा मृत्यू झाला तर याची जबाबदारी जीवन प्राधिकरण विभाग घेईल की सार्वजनिक बांधकाम विभाग घेईल असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे। ज्या ठिकाणी ही पाणी गळती होत आहे त्या ठिकाणाहून हजारो लिटर पाण्याची होणारी नासाडी ही या विभागाला दिसत नसेल का असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत। पाणी कमी आहे म्हणून ज्या गावांचा या योजनेत समावेश आहे अशा जवळपास सगळ्याच गावांना 15 दिवसात पाणी पुरवठा केला जातो। मात्र अशी वेगवेगळ्या ठिकाणी होणारी पाण्याची गळती थांबवण्याची तसदी मात्र हा विभाग घेताना दिसत नाही। या ठिकाणी सतत पाण्याची गळती सुरू असल्याने पूर्ण रस्ता हा शेवाळलेला झाला आहे। जो कोणी दुचाकीस्वार गाडीचा ब्रेक मारायला जातो त्यांची गाडी या ठिकाणी स्लिप होते आणि अपघात घडतो। अशीच घटना आज सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान घडली। चाळीसगाव तालुक्यातील महाराष्ट्र सुरक्षा दलाचा कर्मचारी वणीगडावर आपल्या कर्तव्यावर जात असताना त्याचा अपघात झाला। असे अनेक अपघात या ठिकाणी होत असतात। जर समोरून चारचाकी वाहन आले तर मालेगावकडून येणाऱ्या वाहनाच्या काचेवर ते पाणी उडते, त्यामुळे वाहन चालकाला समोरचे काही दिसत नाही। याच्यात खूप मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त होत आहे। तरी देखील ना जीवन प्राधिकरण विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग या कामाकडे लक्ष देत नाही। जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला या बाबतीत पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितलं जातं। मात्र गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून दोन्ही विभागात फक्त पत्रव्यवहारच सुरू आहे, काम मात्र होताना दिसत नाही। दहिवाळ गावाजवळील हा लिकेज लवकरात लवकर काढून नागरिकांना होणारा त्रास दोन्ही विभागांनी मिळून कमी करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। जर येत्या 8 दिवसात ती पाण्याची गळती बंद करून रस्ता व्यवस्थित केला नाही तर दहिवळ गावातील नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे। केस काढावा तेव्हा वॉटर सप्लायवर म्हणता की आम्हाला पीडब्ल्यूडी खाता याच्या विरोधात आम्हाला काम करू देत नाही, ते नाही म्हणतात। तेव्हा पीडब्ल्यूडीकडे आम्ही विनंती केली तर ते म्हणता की हे काम याला दिरंगाई लागेल, याला वेळ लागेल। त्या अशा या कारणास्तव आजपर्यंत जवळजवळ 10 ते 12 लोकांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि काल परवा माझा स्वतःचा भाऊ या ठिकाणी ॲक्सिडेंट मोटरसायकलने सुटला गेला आणि त्याला आज रोजी अभय निकम या दवाखान्यात ॲडमिट असताना त्याचा जवळजवळ म्हणजे 90% प्राणाचा जाण्याचा धोकाच होता, परंतु देवाच्या कृपेने वाचला। तरी हे असे अपघात टाळण्यासाठी शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जेणेकरून हे लवकरात लवकर हे अपघात टळतील यासाठी शासनाने हा लिकेज काढून आमच्या दहिवाळ गाववासियांना कृपया जिवंत राहणे शाश्वतपणे या ठिकाणी जगतील याची दक्षता घेऊन आमच्या या दहिवाळ गावातील ही जी पाण्याची समस्या आहे ही मिटवण्याचं काम शासनाने करावं असे मी माझ्या ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच यांच्या वतीने, सुरेश बागुले आमच्या गावाचे उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहे यांच्या वतीने आणि गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी शासनापुढे ही मागणी करतो आणि जर ही मागणी पूर्ण होत नसेल तर पूर्ण गाव आम्ही या रस्ता रोको करू आणि हा या ठिकाणी प्रश्न आहे तो आम्ही या महिन्याच्या महिन्यात सॉल्व्ह करू एवढी मी शासनाकडे मागणी करतो की जेणेकरून आम्ही हा पुढचा पाऊल न उचलता शासनाने दक्षता घेऊन हा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह करावा आणि आमची सर्व ग्रामस्थांची मागणी पूर्ण करावी ही नम्र विनंती। गेल्या 6 महिन्यापासून हा लिकेज चालू आहे। आम्ही दहिवाळ 26 गाव पाणी पुरवठा योजनेला वेळोवेळी मागणी करून देखील त्यांनी आजपर्यंत लिकेज काढलेला नाही। ते म्हणताय की पीडब्ल्यूडी लिकेज काढेल आणि हे म्हणताय की आम्हाला परमिशन देत नाही। पण याच्याने काय झालेलं आहे की आजपर्यंत जवळजवळ 10 ते 15 ॲक्सिडेंट झालेले। विषय असा आहे की याला शेवाळं धरलेले, जो पण माणूस ब्रेक मारायला जातो तो लगेच स्लिप होतो। आत्ताच काल परवा एक मोठा ॲक्सिडेंट झाला, पण वेळोवेळी कोणीही दक्षता देत नाही, लक्ष देत नाही। त्याच्यामुळे हा कारवाई नेमकं होणार कोणावर, की एखादा मृत्यू जाईल तेव्हा शासन दखल घेईल का, हा विषय फार मोठा गंभीर आहे। आज चाळीसगाव तालुक्यातील फौजी म्हणून 2 व्यक्ती होते, ते स्लिप झाले, त्यांना आता तात्काळ लगेच चाळीसगाव हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले।